आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाशिवरात्रीची। महाशिवरात्री निमित्त शिवालय सजून गेली आहेत। राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सर्वत्रच हर हर महादेवचा जयघोष ऐकायला येतो। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। मंदिरांमध्ये मंत्रोच्चाराचा आवाज सर्वांच्या कानी पडतोय आणि संपूर्ण मंत्रमुग्ध होतो। महाशिवरात्री निमित्त राज्यभरातील शिवमंदिरं ही सजलेली आहेत। आकर्षक फुलांची सजावट मंदिरांना करण्यात आलेली आहे। मंत्रोच्चार सध्या सुरू आहे। भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे शिवमंदिरामध्ये जात आहेत। विद्युत रोषणाई सुद्धा मंदिरांना करण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच अभिषेक सध्या सुरू झालेला आहे। शंकराची पिंड सजवण्यात आलेली आहे। फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पारंपरिक वाद्य असेल, डमरूचा नाद असेल, यांनी संपूर्ण मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणात तल्लीन झाला। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर हा दणाणून गेलेला आहे। भाविकांनी सुद्धा पहाटेपासूनच शंकर मंदिरामध्ये रांगा लावलेल्या आहेत। माघ महिन्यातल्या माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असं म्हणतात। महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी चतुर्दशीला शिवरात्री असते। आपण पाहतोय शंखाचा नाद आपल्याला ऐकू येतोय, मंत्रोच्चार ऐकू येत आहेत, आरती ऐकू येते। आपण पाहतोय भोलेनाथाच्या पिंडीला दुग्धाभिषेक सुद्धा या हवनामध्ये या होमात्मक लघुरुद्रामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर नंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर मृत्युंजयचा असा कार्यक्रम या इकडे आयोजित होणार आहे। महाशिवरात्री निमित्त महादेवाकडे काय नेमकं मागणं आपण मागितलेलं? महाशिवरात्री निमित्त महादेवाकडे ही प्रार्थना आहे की सर्वच नागरिकांना, ठाण्याच्या सर्वच राहणाऱ्या लोकांना सुख समृद्धी भरभराटीचा त्यांचा आशीर्वाद हा सदैव राहू दे। एकंदरीत पाहायचं झालं तर आज लघुरुद्र होमात्मक जे अनुष्ठान आहे ते आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय कोपिनेश्वर मंदिरातून ही जी ज्योत आहे ही जी ज्योत आहे ती त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आणि या ठिकाणी शंखनाद देखील सर्व नागरिकांकडून करण्यात येत आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये कोपिनेश्वर मंदिर परिसर जे आहे ते दणाणून गेलेलं पाहायला मिळत आहे। निमित्त मोठा उत्साह जो ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरामधली आपण हे दृश्य पाहतोय। निरंजन डावखरे सध्या तिथे लघुरुद्र करण्यासाठी पोहोचले होते। ढोल ताशांचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी